हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वाईल्ड टेल्स विथ विजू. जर अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि नवनवीन निसर्गासंबंधितल्या व्हिडिओची माहिती घ्या. अगदी आपल्या जवळून पाहणारा निसर्ग जो आपण अनुभवतो पण त्याची माहिती नसते, अशा निसर्गाच्या माहितीचा आनंद एका क्लिकवरती घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर आज मी एका ठिकाणी कामाला जात असताना मला हा अतिशय मोठा आणि खूप असा विशाल वृक्ष दिसला. बघायचा बुंदा किती मोठा आहे ना. खूप मोठा बुंदा आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं आयुर्वेदामधलं खूप मोठं झाड आहे. तर मंडळी, हे झाड आहे बेहाडा. तुम्ही नाव ऐकलं असेल कदाचित, बेहाडा. आयुर्वेदामधलं अतिशय महत्त्वाचं. बघा याची पानं बेहाड्याची, ही जी अशी कोवडी पानं आहेत ही लाल असतात. बघा ही लाल पालवी आहे आणि थोडंसं मोठं झाल्यानंतर ते पान आपलं थोडंसं दिसायला बदामाच्या पानासारखं असतं, बट हा बदाम नाही आहे. आणि वृक्ष अतिशय मोठा आहे. बघा किती विशाल आहे. बघा मी तुम्हाला वरती आहे त्याची झलक देतो. खूप मोठं झाड आहे, म्हणजे मला मोबाईलमध्ये झूम करून पण नाही दाखवता येणार, इतकं मोठं झाड आहे. आणि आयुर्वेदामधलं अतिशय महत्त्वाचं झाड, म्हणजे याचे शेकडो उपयोग आहेत आयुर्वेदामध्ये. पण सगळ्यात कॉमन उपयोग जर झाला सांगायचा तर याचं आपण बघा बरेच वेळा ऐकतो त्रिफळा चूर्ण आहे ना. तर त्रिफळा म्हणजे तीन तीन घटकांपासून बनवलेलं ते चूर्ण असतं. पोटासाठी, लिव्हरसाठी, पचनक्रियेसाठी अतिशय महत्त्वाचं चूर्ण आहे ते. तर ते चूर्णामधला एक जो महत्त्वाचा घटक आहे तो हा बेहाडा आहे. त्याच्यामध्ये अजून हिरडा असतं आणि आवळा असतं. याच्या व्यतिरिक्त अजून याचे खूप सारे फायदे आहेत. त्वचेसाठी आहे, तुमचं केसांसाठी आहे, सालीपासून भरपूर अजून औषधं बनतात. बट तो आयुर्वेदाचा भाग वेगळा आहे. पण हे झाडं कसे आहेत, आता हे झाडं दुर्मिळ होत चालल्या आहेत ह्या गोष्टी. हे असे झाडं दिसणं म्हणजे अतिशय असं रेअर झालेत हे झाड. आणि असं एखादं जाताना दृष्टीचे असं इतकं भलं मोठं झाड पडणं म्हणजे खूप असं काय म्हणता येईल त्याला, आनंदाची गोष्ट आहे. आता याला हे इथं फळं लागलेली आहेत. झाडाला वरती भरपूर फळं आहेत, पण आता मोबाईलमधून झूम करून तुम्हाला दिसतात नाही दिसत माहिती नाही. बघा ही अशी काहीशी करवंदाच्या आकाराची ही फळं आहेत, आहे ना, दिसलीत. थोडं झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो आहे मी. अशी राखाडी रंगाची, म्हणजे आकार असतो करवंदा इतका आणि त्याचा रंग बाहेरून असतो आपला चिकूसारखा, चिकू टाईपमध्ये रंग असतो. आणि ह्या फळांपासून हीच फळं उन्हाळ्यात जेव्हा आता ही थोडीशी हिरवट आता हे सुकायला आलीत, सुकल्यावर गळून जेव्हा ही फळं खाली पडतात तेव्हा झाडाच्या खाली पण तुम्हाला बरेच वेळा बीज रोपण होऊन झाड रोपं निघाली दिसतात. आता बघा हा इथं बिहाडा निघाला, दिसला. इथं बिहाड्याचं रोप आहे, इथं आहे, परत तिथं आहे, परत हे इथं आहे, हे इकडून एक निघालेलं आहे. आपण ही अशी छोटी छोटी रोपं अलगद काढून, बघा इथं पण एक आहे, ती तिथं आहे. तर अशी ही रोपं पावसाळ्याच्या सुरुवातीत जेव्हा जमीन ओली होते तेव्हा अलगद ही रोपं काढून हीच रोपं आपण दुसरीकडे नेऊन त्याचं हे करू शकतो, वृक्षारोपण करू शकतो. तर अतिशय महत्त्वाचा विशाल वृक्ष ज्याला म्हणतात, अतिशय विशाल असा हा वृक्ष आहे. याची फळं मला तुम्हाला अतिशय जवळून दाखवायची इच्छा होती, बट इकडनं नाही जाता येत आहे, आतमध्ये एंट्रन्स नाही आहे. ठीक आहे, आपण इथून प्रयत्न करून पाहू. जायचं नाही, मुश्किलच आहे, नाही जाता येत आहे. तर ही फळं जी आहे ही जात एक मिनटं होतंय वाटतं पॉसिबल. ओके मंडळी, झालं आहे तुमच्यासाठी झालं आहे त्रास घेऊन. तर बघा हे असं ते झाड आहे, हा बेहाडा. बघा किती मोठी पानं आहे त्याची, आणि आहे ना बदामसारखे ठेवण आहे याची. परत याची फळं इकडून, याची फळं नाही आहे, इकडं पण नाही फळं लागलेली. आपण त्रास घेऊन आतमध्ये आलो तर खरी, पण फळं ही वरतीच आहेत. बघा इथं दिसली, उंचावरतीच आहेत फळं लागलेली. तर ही अशी झाडं आपण लावूयात. बघा ही खाली फळ पडलेलं आहे. बघा ही बी जेव्हा नवीन होती तेव्हा ही बी अशी असते, दिसली. बघा ही अशी छोटीशी बी आहे
तुम्हाला ही होत असेल नसेल. आणि ही बी खाली पडून बऱ्याच दिवस आता इथं जमिनीत रुजल्यानंतर बघा ही माझ्या हातामध्ये आहे. बघा हे ते बी रुजत आहे. याला मूळ पण आलं आहे, दिसलं बघा, मुळं पण निघाली त्याला. हे छोटी मुळं निघालेली आहेत, म्हणजे ही रुजण्याच्या ही बी रुजण्याच्या मार्गावर आहे. तर मी आता हे घरी नेऊन कुंडीत रुजवणार ही बी. हो की मंडळी, तर अशीच आपण आपली जी देशी वृक्ष आहेत अतिशय विशाल आणि अतिशय मोठी, यांना रुजूया, यांना वाढवूया आणि पर्यावरणाला हातभार लावूया. तोपर्यंत झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाची काळजी घ्या आणि त्यातूनच आपली काळजी होईल. ओके, सो स्टे ट्यून्ड, सबस्क्राईब माय चॅनल आहे. तोपर्यंत प्लांट ऑफ प्लांट ट्रीज. जय पर्यावरण.